नमस्कार मित्रांनो. सारं काही तिच्यासाठी 11 जुलै भागामध्ये उमा धिरडे करत असते. तेवढ्यात मंजू जाते आणि म्हणते, मंजूताई ओवी कुठे आहे? मंजू म्हणते, अगं ते काहीतरी इंटरनेट का काय नाही का त्यामध्ये गेली. मंजू म्हणते, अच्छा सायबरमध्ये का? उमा म्हणते, काय गं काय झालं? मंजू म्हणते, उमाताई डुगू अजिबात अभ्यास करत नाही, म्हणून म्हटलं त्याला ओवीच्या ताब्यात द्यावं, त्याशिवाय तो अभ्यासच करणार नाही. रघुनाथ म्हणतो, मंजू तू अगदी योग्य माणूस निवडला. ओवी त्या मुलींचे क्लास घेते ना ते अगदी मनापासून. तिला शिकवताना बघितलं ना खूप कौतुक वाटतं. ते अगदी प्रेमाने आणि आनंदाने शिकवते. मंजू म्हणते, हो ना दादा, मागच्या वेळेस ओवीने शिकवलं तर डुगूला खूप छान मार्क्स मिळाले. ते आता बरंच काही बोलते आणि जायला लागते. उमा म्हणते, मंजू थांब ना. अगं धिरडे केले, लालिताईंसाठी घेऊन जा ना, त्यांना खूप आवडतात. आणि त्यांना आवडतात ना म्हणून यांनी स्वतःच्या हाताने केले आणि चटणी पण केली बरं का. मंजू म्हणते, उमाताई दादा ललिताई तुमच्याशी कशा वागतात, तरी तुमचा त्यांच्यामध्ये किती जीव गुंतो. उमा म्हणते, मंजू कशी जरी असली तरी ती आपली माणसं आहेत. आता ती मंजूला समजावते आणि डब्बा देते. लाली किचनमध्ये जाते तर चारू असते. लाली म्हणते, ती मंजू कुठे गेली? इथे तर नाश्त्याचा पण पत्ता नाही. चारू रागात म्हणते, मला नाही माहिती. लाली म्हणते, एवढा चहा कोण पिलं? चारू म्हणते, मीच. बाहेर छान पाऊस पडला ना म्हणून चहा पिते. लाली तिच्याकडे बघायला लागते. चारू म्हणते, लाली आत्या मी सगळ्यासाठी चहा करून घेऊन गेले, पण सगळे मांगऱ्यातून फक्कड चहा पिऊन आलेत आणि माझा चहा कुणीच पिलं नाही. लाली म्हणते, ठीक आहे मला नको सांगू. ती मंजू कुठे आहे ना ते बघते. डुगू अभ्यास करायचा थांबवतो. बंधू म्हणतो, डुगू हे काय? परत तुझी आई आली ना तुला ओरडल. डुगू म्हणतो, बाबा मला खूप कंटाळा आला. तेवढ्यात लाली मंजू मंजू करत येते. बंधू म्हणतो, ताई काय झालं ओरडायला? लाली म्हणते, मंजू कुठे गेली? डुगू म्हणतो, फॉरेन दीदीकडे. लाली म्हणते, हल्ली तुझी आई मांगऱ्यात लई जायला लागली. डुगू म्हणतो, बाबा ते जाऊ द्या, मला भूक लागली आहे. मंजू म्हणते, डुगू आता बघच ओवी दीदी तुझा कसा अभ्यास घेते. लाली म्हणते, मंजू तुला सांगून ठेवते या, ती पोरगी ह्या घरात आलेली मला अजिबात चालणार नाही. मंजू बोलणार. तेवढ्यात बंधू म्हणतो, ताई अगं डुगूचा अभ्यास ती नाही घेणार तर कोण घेणार? लाली म्हणते, तुम्ही आईवडील आहात ना, तुम्ही घ्या अभ्यास. बंधू म्हणतो, हो शिनूचा अभ्यास तुलाही दिव्याखाली घेतलाय. लाली म्हणते, बंधू. तेवढ्यात मंजू म्हणते, अहो जाऊ द्या ना. लालीताई हे बघा उमाताईने तुमच्यासाठी धिरडे पाठवले. लाली म्हणते, मला नको आहे त्यांचं काही. डुगू म्हणतो, धिरडे मी खूप खाणार. मंजू म्हणते, लालीताई तुम्हाला धिरडे आवडतात म्हणून दादांनी स्वतःच्या हाताने केले. त्यांनी पाट्यावर वाटलं, चटणी केली. लाली म्हणते, त्याचं कौतुक मला नको सांगू. तेवढ्या शिनू आणि कांता येतात. कांता म्हणतो, मंजू वहिनी आम्ही खाणार धिरडे. शिनू म्हणतो, मंजू मामी थांबा मी ताटे घेऊन येतो. कांता म्हणतो, मी पाणी घेऊन येतो. सगळ्यांना आनंदात बघून चारू आणि लालीला खूप राग येतो. आता सगळे धिरडे खायला लागतात. उमा आणि दादांचं भरभरून कौतुक करतात. मंजू म्हणते, लालीताई एक तरी खाऊन बघा. कांता म्हणतो, मंजू वहिनी आग्रह नका करू, अहो आम्ही खातो ना. मंजू म्हणते, लालीताई तुम्हाला काढून ठेवते. कांता म्हणतो, नको नको त्याची काहीच गरज नाही. तिला राग आला ना ती काहीच खात नाही. आता मात्र लालीचा जीव थोडा थोडा होतो. डुगू म्हणतो, आता खूप पोट भरलं, जरासं झोपतो. बंधू हसून म्हणतो, जरासं कशाला, अख्खा झोप. डुगू म्हणतो, आई 2-3 धिरडे मला काढून ठेवा, मी उद्या शाळेत घेऊन जाणार. निशी सगळ्यांना वाढत असते. निकी म्हणते, वाव निशी खूप छान झालं. निशी म्हणते, मग अजून एक पराठा घ्या ना. निकी म्हणते, निशी तुम्हाला आवाजावं का घालते? अगं मी नीरजची फ्रेंड म्हणजे तुझी फ्रेंड. निशी म्हणते, मला फ्रेंड बोलताना मग अजून एक घ्या. निकी म्हणते, ठीक आहे मी हाफ घेते. नीरज म्हणतो, ए हाफ दे इकडे तो हाफ. निकी म्हणते, निशी तू का नाही जेवायला बसत आमच्यासोबत? मेघना म्हणते, निकी निशीच्या घरी अशी पद्धत आहे, पहिले जेंट्स जेवतात आणि नंतर लेडीज. निकी म्हणते, तिकडे पद्धत आहे ना, ही आपल्यासोबत आता जेवू शकते. साहिल म्हणतो, रेश्मा निशी के लिए प्लेट लगा दो. आता मात्र मेघनाला खूप राग येतो. रेश्मा प्लेट देते, निशी घेते आणि खाली बसते. हे बघून सगळेच शॉकून बघत असतात. सलोनी म्हणते, निशी ये क्या कर रही है? ऐसे नीचे बैठकर कौन खाना खाता है?
कुठल्या जमान्यात राहतेस तू? नीरज म्हणतो, बुवा उसके घर ऐसा ही खाना खाते, उसको भी ऐसी ही आदत है. आता निशी स्माईल करते आणि म्हणते, सर बरोबर बोलतात. आमच्या गावाकडे अशी छान मांडी घालून सगळे खालीच जेवतात. माझे दादा ना खाली बसून जेवणाचे बरेच फायदे सांगतात. ते म्हणतात, असं जमिनीवर बसून जेवलं ना तर जेवण छान पचतं, पोट सुटत नाही, पोटात जळजळ किंवा ॲसिडिटी अजिबात होत नाही. आता सगळेजण कौतुकाने ऐकत असतात. निशी म्हणते, आपण जेवताना पुढे वाकून जेवतो आणि घास घेताना पाठी. पोटाच्या स्नायूंची छान हालचाल होते आणि अन्न व्यवस्थित पचतं आणि त्याचबरोबर आपला मेंदू पण छान शांत राहतो. त्यामुळे जेवताना अशी भारतीय बैठक घालून जेवावं अशी आमच्याकडे पद्धत आहे. सलोनी मेघनाकडे बघते. मेघना तिला खुणवते. सलोनी म्हणते, हमारे यहाँ इसको देहाती तरीका बोलते, हमारे यहाँ ऐसा कोई नहीं खाता. नीरज उठून म्हणतो, बुवा ठीक आहे ना, आपण भारतीय पहिल्यापासून असेच जेवण करतो. एक दिन और सही है ना. तो प्लेट घेऊन जात असतो. सलोनी म्हणते, नीरज तो म्हणतो, ठीक आहे ना बुवा. तो जातो आणि निशी शेजारी बसतो. निकी म्हणते, फॉर अ चेंज मला पण हे करायला आवडेल. नीरज म्हणतो, ओके करा सुरू. आता मात्र मेघना आणि सलोनीची चांगलीच जिरते. मेघनाला फोन येतो. ती गोंधळते आणि सगळ्यांकडे बघत असते. तर नीरज निशीला घास भरवत असतो. मेघना बाहेर निघून जाते. चारूचा फोन असतो. ती म्हणते, मेघना आंटी तुम्हाला जाऊन 1 दिवस झाला नाही, इकडची परिस्थिती सगळी बिघडायला लागली. ती ओवी खूप चालाखीने ह्या घरात घुसायला बघते. मंजू आता तर मांगऱ्यातून धिरडी घेऊन आली होती. उद्यापासून ओवी रोज डुग्गूला शिकवण्यासाठी घरी येणार आहे. मेघना आंटी सगळे त्यांच्या बाजूने गेले तर माझं कसं होणार. ती अजून बरंच काही सांगून म्हणते, माझं आणि शिनूचं लग्न कधीच होणार नाही. मेघना म्हणते, हे बघ चारू, सीधी उंगली से घी नहीं निकला ना तर उंगली टेढ़ी करनी पडती है. मी तुझ्या जागेवर असते ना तर ती उंगलीच तोडली असती. चारू म्हणते, म्हणजे मी काय करू. ती म्हणते, सगळं मीच सांगू का, जरा डोकं चालव ना. मेघना फोन ठेवते. चारू म्हणते, नक्की काय करू मी. आता चारूला सगळेच आठवतात. दाईजी बोललेली, त्यानंतर शिनू बोललेला आणि तिच्या बाबांनी धमकी दिलेली. आता सगळेच आवाज चारूच्या कानात घुमतात. ती कानावर हात ठेवते आणि खूप कासावीस होते. पण नंतर अचानक समोर बघते. तिला खूप राग येतो. ती अचानक हसायला लागते आणि म्हणते, आत्ता खरी मजा येणार. तर तुम्हाला काय वाटतं, मेघनाचा राक्षसीपणा समोर यायलाच हवा का. हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.